ए सरपंच काय करू राहिला रे? थांब ना. हा चाल इथे काय करू राहिला? चालला तुला दिसत नाही. चाल रे. थांब रे. ते काय करू राहिले मला काय कळा ना. मुतत आहे का? ऐ ते मुताच्या हात पकडले तोंडाला. ए हात धुईल नाही काय रे. आईचा बाब आहे मी ना. हे? कुकुलो बाळ आहे. खुशाल म्हणतो काय करू राहिला. खरं सांग तुला समजत नव्हतं मी काय करू. चेडला आता ती चक्र मी. बरं काय बरं काय म्हणतो बोल. आपल्याला ना बरं तुला सांगितलं का नाही सांगितलं ना बरं आपल्याला एक ठिकाण जायचंय. कुठं? ती चॅम्पियन आहे का? अच्छा अच्छा चंपाबाई म्हण ना. चंपी काय म्हणतो? चॅम्पियन्स मध्ये तिला अरे चंपी कुत्रीला म्हणते. नीट बोल ना. चंपा बरं चंपाबाई हा. चांगलं बोलायचं शिक रे तू. चंपाबाई नाही का? हा चंपाबाईकडे जायचं असं म्हण तिच्या ना. नवरा एक वार 15 दिवस झाले. आलं लक्षात. हा हा काल जायचं मग तिचं सांत्वन करायला का? सातो नाही करू पण काय करू आता आपल्याबद्दल बोल ना तिला म्हणजे लग्न कर म्हणून. काय डोकं ठिकाणी आहे करतो. अरे हा माता अरे आता मी किती वर्षापासून हातानेच करतो माहिती ना. ए येडपट. हा. अरे फक्त 13 दिवस झाले आज. नाही 14 दिवस वाटतात. काल 13 होता तिचा वाला. जाऊ दे माझं मग तोर तशीच राहील का? काही बोलायचं तिला सोन मुली येईल माहितीये का? मग याची लाज धर ना तू. हा तरी शब्द टाकू आपण चल. काय शब्द टाकू? तुला काय करायचं त्याची तू शब्द टाक तू आहे ना तू मला टोले चारशील आणि तू बी खाशील. ए तुला नाश्ता पाणी चालेल आवरत चल. ए नाश्ता पाणी चारणार आहे मला सगळं गाव आहे. गावामध्ये माझं काम एक नंबरचं आहे. बरं तेवढं कसं त्याच्यामुळे तर मला सरपंच केलं आणि शिवाय बिन विरोध केलं सर. अरे तुला क्वार्टर सुद्धा पाहिजे पाय बा एवढं जर काम केलं तर मावलं. हा का? आता काय तू सांग डोकं ठीक आहे. तुला आतापर्यंत दारू पितानी कधी दिसलो का मी? बरं दारू नको पिऊ बेर तर पिशील. तू कधी बाबा दुसऱ्याला कोणाला तरी घेऊन जाय. नाही नाही बाबा मला माहिती तू आहे ना बाबा. बरं तुझ्या जीवाजीव मित्र आहे की नाही मी जावा. अरे आहे ना बाबूराव. अरे असं पाहिलं नाही पण तू काही बी मला काम सांगतो राव. मी जरी सरपंच बरं असलो तुलाच करतो की नाही मी काय. नाही सांग तुला दर 5 वर्ष मिस करतो की नाही. अरे तूच करतो हा, पण नाही. एखाद्या ठिकाणी आहे ना माझी चव घालशील ना तू राव. नाही रे याचं कायच बाय माझ्याकडून नाही होणार बा. म्हणजे तिला विचारायचं का याच्या संग लग्न हा, करतो हा. अरे बाबूराव नाही नाही वहिनी पुढच्या पिढीत तवलं म्हणजे आयुष्य राहिलेले तर तू कसं जगणार कसं राहणार असा विषय घे. अरे बाबा. नंतर मग म्हणा वहिनी काय नाही बाय असं काही सोनामोला जवळ राहून तुमचे दिवस जाणार नाही हं. असं तसं तुम्हाला कुणी काही म्हणत खडे पेके कुणी वाईट बोलत हा, हा. त्याच्या नवरा करून टाका असं बोलून असं घ्यायचं कबूल करून. अरे माझं काय मत होतं बाबूराव थोडस वर्ष 2 वर्ष जाऊ दे. अरे नको रे बाबा परत याकडे दुसरं गिरायक जायचं तिकडे कुठं? तिकडंच अरे नाही जाणार. चंपाबाई तिकडे नको रे बाबा. ते का आपल्याला फोन करेल का तुम्ही आले नाही हा राहिला. अरे पण आज 14वा दिवस आहे राव. चाल नाही चल चल काही नाही हं? होत चालेल. कालच 13 दिवस झाले ना आज 14वा दिवस आहे. चल चल राहिलं की बाय करतो भाऊ प्रयत्न पण त्या बाईचे माझे संबंध नको वाईट व्हायला. नाही तर काय मी सरपंच आणि ती गावभर बोबाटा करील का सरपंचांनी असा प्रस्ताव. ए राजीनामा वाटलंच आपण काय सरपंच लावू नको धरू. चल भाऊ मला आहे ना इज्जत आहे. चांगलं काम करायला कधी बघा घाबरायचं ना. म्हणजे तू चांगलं समजितो हा. पण मी वांगलं समजितो. वाईट कामाला लाजायचं पण चांगल्या कामाला कधी लाजायचं नाही. हा? कधी पण एकाच 2 करायचे. अरे हा बाबूराव ठीक आहे पण तू असा प्रस्ताव आणशील माझ्याकडे असं वाटलं नव्हतं राव. तो मला माहिती तुझ्याशिवाय कोण करणार आहे का आता सरपंच सोडून. तू कळ काढ ना. वर्ष 2 वर्ष जाऊ दे ना. ए, बाबा नाही रे बरं आता चालेल. नाही चाललं तू. बर म्हणून पाहतो बघ तुझ्यासाठी. तुझा वर लई जीव आहे रे माझा. तू अशी कवर बसून राहते असं तू नर्वस आणि नको ना बसू. सरक बरं तिकडे थोडीशी कवर ते आता लावून धरते. जाऊ दे आता. जे घडलं ते घडलं. आता माझा पण बाप होता. आता मला पण शेवटी दुःख झालंच ना. हा हे बघ आई तू आहे ना. हे बघ आई तू हे बघ असं नको करू. हे बघ तुला मी आहे ना. हा रडू नको. हे बघ आई हे बघ रडू नको तू. तुला मी आहे ना. हं? तुला आम्ही आहे ना. तू काय रडती. हा हे बघ आई हे बघ. ए वैशू इकडे का. हे बघ आई तू आहे ना एवढं बोलून ही बाई आई आहे ना. आता ती 14वा दिवस चालू आहे तरी ती रडती. काय वाटतं काय झालं तुम्हाला? मम्मी म्हणायचं. मम्मी आत्या बित्याने म्हणायचं. बस इथं येण्याने बोलती कशी तू. काय झालं तुम्हाला मम्मी? आता किती दिवस तुम्ही रडणार आहे? आता बाबा गेल्यापासून तर तुमचं रडणच चालू आहे. तुम्ही तुमचा पण विचार करा आमच्या दोघांचा विचार करा ना. मी विसरते ग पण
मध्ये मध्ये मला आठवण येते तर मी काय करू. मग आता काय करायचं आई? तू आता सांग बरं, काय करायचं काय मला सांग. काय तुम्ही ना करायचं? एक काम करा की तुम्हाला जे आवडेल ना त्या गोष्टी तुम्ही काहीतरी करू शकता का? तुमच्या हातात कला आहे, तुम्ही शिवणकाम करू शकता. तर तुम्ही तिकडे लक्ष गेलं ना कदाचित तुमचं इकडे जाणार नाही. तर तुम्ही तेवढं तर करू शकता ना. बरं आमच्याकडे चालते का तिकडे पुण्याला? हा पुण्याला येते का? तिकडे पण यायचं नाही म्हणती. मला माझ्या धनीचं घर सोडून कुठे बी नाही जायचं बघा. आता पाय, तिला नवऱ्याच्याच घरी राहायचं म्हणती. मग आता काय करते? आपल्या बरोबर पण नाही यायचं. मग आता कसं काय करायचं? तिकडे मस्त तुम्हाला आम्ही फिरून आणू. तुम्ही नका ना टेन्शन घेऊ. चल ना, तुला सवय लागल ना हळूहळू. हं? काय बोलावं आता तुला? काय करावं? हा ना. काय विचारूनच करून घेऊन आता तिकडं चाल म्हणलं तर तिकडं यायचं नाही म्हणते. तसं नाहीये बाळा. मग माझ्या धनीने एवढं सगळं घर बनवलं तुमच्यासाठी, सगळं केलं. मी कशी सोडून जाऊ तूच सांग. माझ्या आठवणी येत रे इथे. अगं पण आता तू तुझ्या आई वडिलांना सोडलंच होतं ना. आई वडिलांना सोडलंच होतं का नाही? तू लग्न झालं तेव्हा आई वडिलांना पण असं सोडूशी नसेल वाटत ना तुला, पण सोडलंच ना. तुम्हाला लागेल सवय. आता तुम्ही स्वतःला कंट्रोल करा आणि तुमचं आता भविष्य तुमचं काय त्याच्यावर लक्ष द्या. आमच्या दोघांवर लक्ष द्या. हं? आमच्या सोबत चाललं तुम्हाला चांगलं वाटेल. अचानक मला सोडून गेले बघा. जाऊ द्या आता, सोडून द्या. जे झालं ते झालं. अजून स्वतःला आवडत तुम्ही स्वतःला आवडत. बस झालं. त्याच्या होणाऱ्या गोष्टी थोडी टळतात. होऊन गेला आता ते. होणाऱ्या गोष्टी होतच राहते ना. आता काय सोडून द्या करणार? आता. तुम्ही माझं टेन्शन नका घेऊ. तुम्ही दोघं जण जा पुण्याला निघून. खरंच तुम्ही नाही ग आई, तुला सोडून कसं जाऊ मी? कसं जाणार आहे तुला सोडून? यांना तर तुमच्याशिवाय राहतच नाही. मग सतत तुमची चिंता आता लागू राहील की बघ, काय करत असेल. पप्पा होते तेव्हाचा भाग वेगळा होता. बरोबर आहे का नाही? हा, पण आता नाही ना ग. आता नाही राहू शकत. तुला सोडून नाही एकटं जाऊ शकत आम्ही तिकडे. आम्हाला तिकडे तेच विचार लागतील. ह्या काय करत असतील. वैशू, आपल्याला किती वाजता निघायचं? आता 2 वाजता गाडी आहे. बॅग वगैरे भरली का तू? आई, तू आमच्या बरोबर चल. मी खरंच सांगते, तुम्ही माझी चिंता नका करू. मी राहीन रे नीट. माझं ऐक तू. काय करावं? माझ्या मुलाची चांगली काळजी घ्या आणि गोष्ट त्याला. तुम्ही खरंच माझी काळजी. पण तुम्ही एकटे इथे राहून काय करणार आहे ते तर सांगा ना मला तुम्ही. मी माझ्या नवऱ्याच्या हे बघा आठवणीमध्ये काढून दिवेस. वैशू, चल आपल्याला जायचंय बरं का? हा. किती वाजता जायचंय आपल्याला? 2 वाजता बोलली ना तुम्हाला. बरं आई, मी काय म्हणतो, तू चल आमच्या सोबत. चला आता नका हट्टीपणा करू. आता गेली. नाही रे, मला नाही जमणार. तुम्ही जा. खरंच बघा तुम्ही हेच जा. ठीक आहे, आपण जाऊया निघून. वैशू अगं, तिला एकट्याला सोडून कसं जायचं? आपल्याला काम आहे. आपण हेच धरून नाही बसू शकत नाही यांच्यासारखं. काय? हे बघ वैशू, तू चुकीचं बोलू नको. चुकीचं बोलू नको. आई आहे माझी ती. सॉरी, पण तुम्ही समजू शकता सॉरी ना. बोलून आता नाही. सॉरी बोलून आमचं पण होत. काम आहे तर तुम्ही माझ्यामुळे ना दोघं नका भांडू. खरंच सांगते. अगं भांडत नाहीये आई. तू समजून घे. तू चल बरं. तू चल. अरे चला ना. तू चल. मी हे घर सोडून नाही कुठं जाऊ शकत. आता या घरात काय ठेवलेले? काहीच वस्तू नाही, काही नाही. इथे एकटी तू काय करणार खाली आहे? घर आहे आता. तू एकटी काय करणार आहे इथं? कोणी आहे का माणसं? बघा बरं. चप्पल घाला ती. तू चप्पल घाल. चला बरं. ऐक ना. आमचं चप्पल जीव नाही लागला बाबूराव, तुमच्याशिवाय. ए बाबूराव, सरपंच. मी काय सांगितलं ते ध्यानात आहे सरपंच आले ना? बघ. हा? हे आपले गावचे काय? सरपंच. सरपंच नमस्कार. नमस्कार. काय झालं मॅडम, रडतात का तुम्ही? अहो, झालं गेलं विसरून जायचं. आज 14 दिवस आहेत ना, काल 13 होतात ना. मी काय म्हणतो मॅडम, हे बघा, खरं म्हणजे ना, खरं दुःख आहे ना 10 दिवसच पकडायचं असतं. बघा ना मी काय बोलतो. माझ्याकडं माझ्या नजरेला नजर लावून बघा. खरं दुःख 10 दिवस पकडायचं असतं आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे. आज 14 दिवस झाले, म्हणजे काल 13 पण झाला. तेच त्यांना सांगत होती, पण त्यांना समजतच नाही. माझा माणूस गेला. तेच लावून धरले फक्त. अहो माझं आयुष्य काढलेलं राहतं, आठवण येत राहत. पण मग काही आहे का नाही त्यांना? आता दुसरे काम असतात. बरं बसा ना सरपंच, बसा. इथं बसा ना. खाली बसतात का? बसून बोलू ना आपण. या इकडे. आई इकडे. जरा हात धरा. बसा. अहो, एवढं गांगरून नाही जायचं. आई बस.
आणि मी कुठं बसू मग? डोक्यावर पदर घे. तू इकडं वा. डोक्यावर पदर घे. बसू का मी इथं? तुम्ही असे बसा. मी बसतो. मला आहे ना जरा गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे माझा. डोक्यावर पदर घ्या. असं दे, असं काही नाही. जरा गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे. नाही, आजारी होते काय हं? नाही आजारी होते? नाही सांधेवाताची नाही, तकलीफ तो आहे. नाही रे मग तू आज का मारणार पण ते अटॅक आला होता. अच्छा अटॅक आला का त्यांच्या संग बोलू राहिले का तुम्ही? हा हा तुला काय वाटतं नाही बोला, दोघच जण बोला मग. आजारी होते का पण बोला आता बोला. सांगण्याची स्थितीत नाही, जाऊ द्या नाही आता का? त्यांचं. हा काय झालं काय? माहितीये का हा. त्यांनी ना अचानक त्यांचा बीपी वाढला हा. आणि ते छातीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि ते झालं आता काय एक काय दोन करणार? अटॅक येऊन गेले तुम्ही होते. बाहेर राहते वाटतं ना हा मी पुण्याला जॉब हा का तुम्ही बायको काम करते का हा दोघे हा, अरे भारी काम मग आईला तेच म्हणतो होतो आम्ही का चल आमच्या सोबत नाही का नाही नका नका देऊ ना आईला कसं आहे खेड्यावरची सवय लागेल नाही म्हणते आणि शहरी करमणार नाही त्याला नका नाही ते- त्या हातीन बरोबर जोरून आहे, पण ते जोरून हाय आशा होतील तर हा मनाला खातील तर हाय आम्ही भाग पुढे लक्ष देऊ वाटलं काही लागलं तर असं एक तर बाई माणूस कसं सोडायचं? नाही काय रे काय तर आहे ना आमच्या वडिलांना अटॅक आला आणि ते वारले. हो तब्येत त्यांची काही व्यवस्थित नव्हती आईला खूप दुःख झालं नाही तर त्या मानाने बरेच दिवस टिकले होते असं हा? बरेच दिवस टिकले नाही, कसं म्हणजे नाही काहीच हो, वय अजून काय वय नव्हतं. नव्हतं नाही का? आमच्या आईचं कोणतं वय नाही आईचं काय मला आमचं आता लग्न झालं 45 वय असं तुमच्या आईचं हा मग एवढं काय मरायचं वय होतं का हा त्यांचं बाबूराव तुम्हाला काही गोष्टी माहिती नसत्यांनी लगेच बिंदास बोलतो तो बरेच दिवस टिकले. असं वाटतं तुमचं वाक्य ऐकलं एखाद्याला असं वाटल का बाबूरावला त्या बाईच्या नवऱ्याचं वय पण माहित होतं. तुम्ही या बावळ्या आणायचं बंद करत जा ना. अचानक गेले ते, अच्छा हा. काय बी नाही सांगितलं मला बघा. बोललो ना काहीच तुमच्याशी काहीच नाही, असे जेवतच होते माझ्या समोर आणि छातीत दुखायला लागलं आणि तिथेच गेले बघा. जागेवर गेले. आई आई का तू गप- अगं, तुम्ही नका ना विचारू आता, पैसे बस त्याला झालं. सांग ना काय समजून तू शांत हो शांत. तुम्ही विचारू नका ना आता, तुम्हाला माहिती ना पद झाला आता, जाऊ द्या, सोडून द्या तो विषय. मला लय रडू येऊ राहिला आता आता झाले ते जे झालं कारण ते कसं झालं या आता. वयात असं वन चांगलं नाही राहत हा ना, आता खूप कसं वय तिला कमी लय आहे. आयुष्य काढावं लागेल तो आईला कारण कसं आहे कोण कडे पिकतो कोण दगड पिकतो लय अवघड आहे रे इडून पुढे दिवस काढणं बोलू द्या ना सरपंच त्यांना बोलू द्या ना अरे तू काय बात वाटत आहे तो अरे मला लय अनुभव आला भाऊ आता याच्यात काय सांगतो अशा बाईनं दिवस काढणं लय अवघड आहे तू पुण्याला राहणार तुझी बायको घेऊन तू माझ्या आजा करते तिकडं तुझ्या म्हणून बाईने तर म्हटलं आम्ही की चला आमच्या सोबत, पण त्यांचं नाही आम्ही नाही त्यांना काढाय. आम्ही तिला तेच म्हणतोय की हा. अगं बाई तू आमच्या सोबत चाल नाही म्हणते ती म्हणते मला इथंच राहायचं इथंच पण तिला राहायचं करमणार नाही रे भाऊ तिकडे खरंच नाही करमणार कारण इकडे कसं गावची सवय ती लागेल म्हणते मला माझ्या नवऱ्याच्या घरातच राहायचं कोणी येत जात बोलत बसत असं बोलत सुद्धा नाही नाही, पाहिल्यासारखं मी राहीन, मी राहशील ना एकटीच राहीन. म्हणजे इथं राहण्याची इच्छा आहे का आमच्या गावात? वय, वय. अरे वा चांगला निर्णय आहे मग, नाही. चांगला निर्णय. मग काय हो, काय करायला पाहिजे? काय आपलं तर करायला तिकडे पाहिजे? तेच टेन्शन राहील की काय 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 करावं. हे बघा तुम्ही आहे ना जास्त त्यांच्यावर फोर्स करू नका. अहो आजकाल लहान मूल सुद्धा कोणाचं बरं जाऊ द्या, ऐकत मी नाही. काय आहे का सरपंच त्यांना जिथं योग्य वाटेल ना. मला ते पावत नाही, ती रडत ती मला पावत अरे माझं अहो, शांत तुम्ही बसा. ना हे बघा मनाला लय खाऊ नका आई रडत ती कसं पावल मला ते जाऊ त्याला जायचं असेल ना रडू नका शांत बघू, शांत बघू. तुम्ही रडू नका हो, तुम्ही येते, त्याला येते. रडू येतो हळूहळू परिवर्तन होईल होईल, आणि होईल. मग त्या स्वतःहून एक दिवस काही म्हणा नाही वहिनी का मी या जाईल टाइमपासला म्हणजे त्याला करमून जाईल काही टेन्शन घेऊ नका एकटं बाय माणसाला कसं हा सोडावं मला तेच मी येत जाईल समजलं वाटलं सर तुम्ही निघा, कुणाला निघा तुम्ही दोघं बी. म्हणजे आज जायचं ठरलंय का? आज 14 दिवस झाले फक्त त्याच्या नाही. ड्युटीचा प्रश्न आहे बरोबर आहे सरपंच आता नाही, पण- बाप गेला एका वाटाने आता पोराची नुकसान करायची का सांगा येणार का परत नाही, हा ते ड्युटी बरोबर. नको मग- मग- नाही नाही ड्युटी ब्युटी काहीच नाही आई येत असेल तर ड्युटीला नाही तर नको काय हो, अहो असं काय? अहो आपलं पोट पाण्याचा प्रश्न आहे ना. हे बघ वैशू तुला सांगतो आता पप्पा होते तेव्हाचा भाग वेगळा होता आता ती एकटी कशी सोडायचं तिला इथं कशी राहील ती अहो आम्ही आहे ना आम्ही पाहायला आहे ना आपलं हे? फॅमिली प्लॅनिंग करायचं आणि वैशू तू असं काय ऐकणार नाही बघ, तू घेऊन जा त्यांना. तुम्ही पण ऐकत कुठे? चला ना आमच्या सोबत. तुमचं नाही नाही नाहीच पाड. आता काय करणार आहे आपण सांगा बरं. वैशू, मी नको येईन. बोलू असं नको बोलू अहो असं मग किती समजावं आता यांना. वैशू असं नाही नाही बोलायचं मला. मला तर मी एक काय करायला ते वाटत सरपंच नाही. टाकरे बोलू त्याच्यापेक्षा ते पोरायचं मन लागणार नाही बोलून घे बरं एकदा जाऊ दे बोल तू बोल पोकळा बोल
काही लाजू तू नको. जो रस्त्याने माझ्या हा तोच विषय बोल. हा बोल. रस्त्याने जो प्रस्ताव मांडला तो मांडू का हा मान डायरेक्ट मान चल. अशा पोझिशन मध्ये? हा मान चल काही होत नाही, चल. काय तर म्हणजे त्या पोराला कसं माहिती का, त्या पोराला झाला दुयारा आणि त्या पोराची आई काही जात नाही पुण्याला बरोबर. आणि मग ते पोर पोरग काय म्हणत मला नोकरी नको, माझ्या आई जवळच राहायचं म्हणते. आता पोटा पाण्याच्या विषयी त्याने लोकांची पोर करून आणली. अरे बाबा मला डोळे कान हे सगळं काही मी ऐकलं, पण मी तुला प्रश्न विचारतो, दात काढू नको निर्लज्जासारखा. जो प्रस्ताव तू मला रस्त्याने मांडला हा. तो मांडू का इथं? चंपाबाईच आहे ना हा नाव, चंपाबाईच. चंपाबाईच नाव आहे ना, तुमचं ऐकून तर घे. चंपाबाईच नाव आहे ना यांचं. हो हो हा तो चंपा. ऐक ना. हा. मग काय पाहत विचार पोरा सामने, काय लाजू नको. हा का? काय म्हणणं आहे बोला ना पाया स्पष्ट पडू का तुम्ही. तुझ्या? अरे बाबा थोडे महिना दीड महिना तरी होऊ दे, निदान 1.25 महिना तरी होऊ दे ना. नंतर बोलतो मग. सरपंच काय प्रकार आहे? नाही जाऊ चल नंतर बोलू जाऊ. अहो रस्त्याने यांनी एक प्रस्ताव मांडला माझ्याजवळ. हा. काय तुम्ही- हा बोला ना तुम्ही, काय आहे? बोला ना. बोला ना तुमच्या मनात हे काय बाय, बोला स्पष्ट. नाही बोलतो ताई. आपण हे बाय मी तुमची माफी मागून बोलतो. हा, नाही हो सरपंच, हे बा तुम्ही नाही माफी का सांग? तुम्ही मी गावचे गावाचं मुख्य. भलंच करणार आहे तर तुम्ही बोला त्या गोष्टी. सरपंच, आम्ही- हे बा, तुम्ही सरपंच आहे ते आम्हाला सोबत नाही, माफी मागता तुम्ही. नाही तरी बी, हे बाय मला प्रस्ताव मांडतो मी अनेक प्रस्ताव तुम्हाला मांडले. पटला तर आम्हाला काय फरक नाही. हा 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 असं म्हणणार तू काय तोंडात काय केलंय तुम्ही दोघं पहिले ठरवून घ्या मग बोला. काय ठरवून गेले. सरपंच, हे बा तुमचा आजपर्यंत एक शब्द वाया जाऊन दिलाय का मी? नाही. तुम्ही हे बा, नोकरीला मला कोणी लावलं? मीच लावलं. मी आई, हे बघ सगळ्यात मोठा वाटा या माणसाचा आहे. ती जाहिरात आहे ना, मी स्वतः घरी घेऊन आलो होतो तुमच्या. हा, आणि मग इंटरव्ह्यूला पैसे नव्हते ना, तर पैसे पण दिले होते. दिले होते. पण यांचं बरं काय वैशू, चाललंय? सरपंचांचे भाड्याला सुद्धा पैसे बरोबर नव्हते. सांगितलं. सांगितलं ना मला तुमच्याबद्दल बोलत असतील सांगते ते. की बरोबर. अरे बोल ना बाबा त्याला तर तर हे बघा प्रस्ताव मांडायचा आहे ना, कारण मी कोणती गोष्ट आत्मविश्वास असला तर करीत असतो. हा जो प्रस्ताव मांडू राहिलो याच्यामध्ये मला स्वतःलाच आत्मविश्वास नाही, म्हणून मी माफी मागतो आणि प्रस्ताव मांडतो. चालेल? नाही, हा, बोला बोला तुम्ही, बोला सरपंच तुम्ही, हा. बोला. आणि हा माणूस आहे ना माझा जीव लगे आणि त्याचा पण खूप मला फोर्स केलाय. आम्ही दोघं सगळंच करीत राहतो. खूप आग्रह आहे त्याचा मला. पार्टी बिर्टी सरपंच पद मी त्याला मी एक वेळेस आहे ना बरं का विशाल भाऊ सगळ्या गावाचं ऐकणार नाही, पण यांनी जर काही माझ्याकडे प्रस्ताव आणला ना किंवा याचं म्हणणं मी ऐकून घेतो आणि ते मांडतो. तर आता याचा पण आग्रह आहे. लंगोटे यार आहे हो तुमचा. हा. चांगलं. तर जरा मला डिटेल मध्ये सांगू का शॉर्टकट मध्ये सांगू? तुम्हाला जसं वाटेल अरे तसं. मोकळा करून सांगा एवढं डिटेल काय काढत बसतो. हे बाय तसा हा माणूस दिलदार आहे. टाकायला जायचं गाडगाला पैसे काय दिलदार माणूस आहे, याला कोणाचं दुःख सहन नाही होत किंवा एखाद्यावर काही अन्याय झाला तो सहन नाही होत. आता तुमच्या मातोश्रीवर म्हणजे तुमच्या आईवर खूप एक दुःखाचा डोंगर कोसळला आणि फुलना फुलाची पाकडी तो दुःखाचा डोंगर याच्या प्रयत्नामुळं थोडासा हलका होण्याची शक्यता आहे. बरोबर. काय म्हणायचं यांना? थांबा तुम्ही थांबा त्यांचं बोलणं पूर्ण करू बरं द्या. मग काय करू मी? तर तो दुःखाचा डोंगर थोडासा यांच्या प्रस्तावामध्ये असं जाणवल तुम्हाला तर तुमचा जो दुःखाचा डोंगर कोसळलेला तो आहे. भरून निघाल. ऐक आता मला बोलू दे रे बाबा. तुम्ही नीट सांगा ना कोणीतरी नीट काय सांगा आम्हाला काय मला कळलं काय असं सांगा ना. मला तू नाही सांग तर मला सांग. तो दुकानाचा डोंगर कोसळलाय ना, तुम्ही असं तो कोड्यात असं बोलू तुमचं नका. भरून निघाल भाषण. म्हणजे त्याला ते आठवणार नाही भाषण. हा नवरा म्हणजे गेलाय काय असं. पण काय आठवलं? अरे सांग ना तो थोडं काय कुठला का पाटापाटावर. अरे सांगतो ना रे गप्प मला राव, जाऊ दे का गप्प ना. ना. काय चाललंय तर हे बघा विशाल मी तुम्हाला न सांगतातच असं गृहीत धरा काय तुमच्या संगत बोलतो. हा, बोला ना, बोला. आपण आता तू पण जवान मुलगा आहे मला पण माणूस म्हणतात. तुम्ही सरपंच तुम्ही मोकळं स्पष्ट बोला. हा, तुम्ही हे लई समजत बोलत नाही. होते दोघं, तो तुम्ही कोड्यात काय होते. करते? डोंगर, दुःखाचा डोंगर, काय ते आता- डायरेक्ट एका वाक्यात बोलू का? बोला. तुमचे वडील गेल्यावर हा जो दुःखाचा डोंगर कोसळला ना तर तुमच्या वडिलांची उणीव हा माणूस भरून काढणार आहेत. म्हणजे या दोघांचं लग्न लावण्याचा असा याचा विचार आहे. बाय. काय शोभतं का काही सरपंच तुम्हाला? बोलतात तुम्ही. शोभतं नाही रे का बघा तुम्हाला? ऐका त्याने बिचाऱ्याने प्रश्न टाकलाय तुमच्यावर, तुम्ही मग विचार करा. अहो पण तुम्हाला शोभत का? काय? आजचा 14वा दिवस आहे मग आपण अरे तुम्ही 14 हे दिवस गोष्टी झाले, चालली. काल 13वा झालं. लाज वाटते कुठं? अहो, लाज कुठं? मी- कान ठेवली का तुम्ही लाज अहो कुठं? मी काय हा? काय करणार? शांत ती घ्या. बाई जर आज थांब ना, हा? ती बाई रडत कुठं होती. सरपंच डोळ्याचं पाणी सरपंच- तुटलं नाही त्या बाईचं, मला पावाला त्या बाईचं. आणि तू सुद्धा नोकरीला जायना आईला सोडून. याचा विचार कर बरं तू. हा कवर त्या बाईला रडायचं. हा काय चुकलं आमचं? मला काहीतरी वाटतं की हे बोलतात ते काहीतरी बरोबरच असेल त्याच्यात. हा? असं म्हणते का? काय बोलतेस तू वैशाली हे सगळं? थांब, आईला विचारू दे. हा, थोडा विचार करायला आम्हाला बरं. टाइम द्या. नाही करा तुम्ही विचार का बघ. तुम्हाला राग ना काय मला काय म्हणायचं ऐका. शेवटी बाई नवरा जातो किंवा नवऱ्याची बायको जाते ए बरोबर? माग भाई थोडस ए, तुला झालंय काय आता? तू झाले ते थोडीशी माग आता हत्या. आता
सरपंच तुम्ही 2 मिनिट बोलू दे, त्यांना बोलले ऐकू दे मला. नाही तुम्ही बोलले ना आता मी आईला विचारतो म्हणून. नाही त्यांना बोलू दे पहिले. मला काय म्हणायचंय बघा, माणसाची बायको जाती बरोबर, माणूस दुःखी होतो बरोबर. बाईचा नवरा गेला तर बाई दुःखी होती, हे मान्य आहे खरं, की खरं. आता तू नवीन लग्न व्हायला तुला तू किती आनंदात आहे हा आहे की नाही. मग आता तुला नोकरी जायचे पुण्याला बरोबर, पण तरी तुला जावं वाटत आहे का तो मेल्यापासून. नाही बायकोला टाकून जाऊ शकत का? बायकोला थोडं जावं वाटत आहे का हा बरोबर आहे ना? नाही बायकोला नाही हो, ते आमचे वडील वारले ना, पहिले 2 जण राहायचे, हा पण आता वडील नाही ना, हा. म्हणून मला तिला सोडूशी नाही वाटत. कसं बोलला आता. नाही तर आम्ही पहिले 2 अरे पण तो आले आता तुला लेकरू बाळ होईल, आज तुम्ही परत नंतर इकडे गावावर राहून काय उपाशी राहायचं, आईजवळ राहून काय करणार तुम्ही. तुम्हाला सोन्यासारखी नोकरी दोघायला हा? तेच म्हणते, ते विचार करायला पाहिजे, काहीतरी आहे तथ्य त्यांच्या बोलण्यात. मला आणि माझं वाटतंय. काय एक मत आहे माहितीये का, तुम्हाला बाप सुद्धा आठवायचा नाही, ही बापाची माया बेगी. मला हे नाही पटत. आम्हाला बाप नकोय, आम्हाला आमच्या आईचं सुख पाहिजे बस. बस बस, बस. हा. ते तर कवाय नाही. म्हणजे काय वैशूचं बी बोलणं लक्षात आलं आणि विशाल तुझं पण बोलणं माझं लक्षात आलं. म्हणजे तुमच्या आईला नवरा पाहिजे असं तुमचं सुद्धा मत झालंय. तुमच्या आईला नवरा पाहिजे असेल ना तर मग हाच नवरा आहे. नवरा पाहिजे म्हणजे हो ऐका सरपंच, तुम्ही व्यवस्थित बोलला जरा, व्यवस्थित. हा तुमची लँग्वेज आहे, तुमचं ती तुम्ही भाषा असं आहे म्हणा ना, ना, ऐका रे बा, ती नीट ठेवा. आमची जी आई आहे ना, नाही, पण अर्थ तिचं मात्र लग्न तो- करायचं, तिचं लग्न करायचं, अच्छा हा. तिचं लग्न करायचं हा. असं बोला. हा, हे नवरा पाहिजे नवरा म्हणजे काय? काय? अहो, शिवी- सरळ- तुम्ही शिवी देताय का? नाही सरळ शिवाय नाही, शिवाय. नाही, नाही, एकच मग अर्थ तुम्ही झाला. काय बोलताय? थांबा तुम्ही बोलता काय? सरपंच या शब्द तुम्ही ना लगे पटके फेकून मोकळं होतं रे, काही लागतो शब्द पोटाला आज काय. मग? अरे मग यांच्या आईला नवरा पाहिजे ना तू म्हणून तर म्हणतो ना. अरे असं बोलल्या देते का कुणी, तू शांत बस, असं तू बोलल्या नको माझं बोलू. लग्न होईल का. होईल या बाई सरपंच म्हणतात मला. मग थोडं शांती जरा. बरं मी काय म्हणतो, बोल. बघा ऐका, मी आईला विचारितो हा. बरं का. विचारा ना आता, विचारा काय आई, करणार? हे बघ तुला सांगतो मी, हे बघ आता आम्ही तिकडे 2 जण राहतो, तू तिकडे यायला नाही म्हणते. हा तुला 2 ऑप्शन सांगतो मी, त्याच्यातलं एक काहीतरी कर बरं का. हा अजून भरपूर तुझं आयुष्य जायचंय, बरोबर आहे की नाही. तू एक काम कर, एक तर आमच्या बरोबर चाल, नाही तर यांच्या बरोबर लग्न करून घे. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. मानले पोराला बस. तुमचं लग्न झालंय का? मला पहिले वर बायको वारून गेली. वाढलेली हा का? काय प्रॉब्लेम नाही. आणि मोकळा आहे मी, मोकळा आहे, हो. काय टेन्शन हा नाही. का? हे बघा आम्हाला काही प्रॉपर्टी विपर्टीची काही गरज नाही. नाही हाय माझं पोटापुरती आहे ना 5-6 एकर. नाही जे आमचं आहे हा. ना, बरं का, जे आमचं आहे आमच्याच घरात राहा. चला यांच्या जवळ राहून तुम्हाला जाईल. काही गरज बी नाही, चालेल. कशाचीच काही गरज नाही. अरे पण मला असं काय काय कमी नाही पडलं तर आम्ही करायचं. आई- थांबा, थांबा, चालेल. आईचं मत काय मला फक्त तेवढं पूर्व हे बघ. आईचं मत काय आहे हे जाणून घ्या. हा तुमच्या दोघांचं मत झालं ना, मग आता आईच्या मताला आपल्या लोकशाही आपला भारत देश बहुमताला महत्व आहे. तुमच्या दोघांचं मत झालं, आता आईचं मत काय आहे हे जाणून घ्या. हा तेच महत्वाचं आहे आमच्यासाठी, आईचं मत हे बघा, महत्वाचं. हे बघा, आम्हाला- मॅडम, बोला. आम्हाला आहे ना, आम्हाला फक्त आमची आई सुखी राहिली ना, बस बाकी काहीच नको आम्हाला. आमचं टेन्शन जाईल. तुम्ही आणि पुण्यावरून आम्हाला घरी येऊच चिंता नका, फक्त बसवा. फोन बोलत राहा का पप्पा काय चाललंय म्हणून. विशाल तुमच्या आईचं सुख आहे पप्पा ना. नाही बोलणार आम्ही. बघ. पप्पा नाही आम्ही बोलणार. आमच्या यांची जागा नाही देणार, यांच्या वडिलांची जागा तर तुम्हाला हे बघा, कधी देणार अहो नाही. तुमच्या वाढलेली ते जागा आमच्या आहे ना, बापाची तुम्हाला जागा. सांगा. हो. अशी भरू काढी मी तर काय सांगा. ऐका, आमच्या वडिलांची जागा जेवढं तुमच्या घ्यायची बापा तुम्हाला केलेलं असेल ना तेवढं मी तुम्हाला करील. गरज नाही आम्हाला तुमची. आमच्या बापांनी काय करून ठेवलंय. बाबूराव एवढं बोलायची काय आवश्यकता नाही नाही. सांगा लेकर द्यायला काय. ऐका, कशाला सांगतो आमच्या लेकरं आहे का ते बापाची- बायकोचा धनी झाला तो. थांबा हो, सरपंच, आमच्या बापाची जागा घ्यायची तुमची कॅपॅसिटी नाही. हा मी म्हटलं लायकी नाही असं म्हणतो का काय. नाही नाही हो, सरपंच हे असं आम्हाला- बोलाल का? आम्हाला भाषा कळते की नाही, आम्ही नाही, कसं असं बोलाल का? बोलावं. असं बोलाल पोर का? आहे. आलं लक्षात आलं लक्षात. काय मी जरी बोलत असतो ना, मी 4थी पास आहे फक्त, म्हणून म्हटलं तुमच्या आईला नवरा पसंत नाही का असं बोललो. हा, ते खूपच सरपंच- घाललेलं तू आडे आहे. दे, तू आडे तोटच नाही. सरपंच नाही पण माझी भावना शुद्ध हे असते. बघा, हा. आमच्या आईचं लग्न, तुमच्या आईला कळली असेल आई- माझी भावना. आई हे बघ, त्या माणसाला कळकळ वाटती, त्याच्याकडे पाहून मला बरं वाटतं बरं का. तो माणूस तुला सांभाळील. काहीच काही पडून देणार नाही हा बरं का चंपाबाई. पण त्यांच्याशी मला नाही लग्न करायचं, मला कुणाशीच नाही करायचं लग्न. हे बघा माझी मॅडम, जोड- नाही नाही जोड- आता 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 तुमचा मुद्दा पकडला मी. मला त्यांच्याशी लग्न नाही करायचं, मग कोणाशी करायचं असा प्रश्न निर्माण होतो. मग यांच्याशी करते का? काय लावलं हे सगळं? त्याला बाय काय दोन. ए अरे नाही गपरे. तुम्हाला दोन बायका? हा मग तिकडे यायला नाही म्हणती, यांच्याशी लग्न करायला नाही मग म्हणती. आम्ही काय करायला पाहिजे हा? सांगा बरं. वैशू यांना शांत कर. तू रिकामा ताण नाही, नाही, त्यांचं जास्त चिंड हे करते. साहजिकच आहे. चिंड याला दोन साहजिकच बाय आहे काय त्यांचं. मावाले तू वांद आता काही यांच्या वांद्यासाठी मी जायचं का?
त्यांच्या घरात त्यांना भाकर खाऊ अगं, घालायला त्यांना कोणी खाऊ नाही. पिऊ घालायला काही आहे का? बायको पाहिजे नाही, त्यांना नाही. खाऊ पिऊ 10 वर्ष म्हणून हातानेच करतोय मी. बाब्या एक साथीदार ए बाब्या म्हणून वांदा बोलतो. का रे हे बोल बघ आई तुला सांगतो त्यांना पण गरज आहे बरं का त्यांना पण बिचाऱ्यांना काही भाकरी तुकडा खाऊ घालायला नाही आणि पोरं सर्व काहीच नाही त्यांना नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे पूर सोर पहिल्या बायकोला काहीच नाही काहीच मला काहीतरी फक्त त्यांना बोलू दे सांभाळायचं. मला बोलू ए, दे बोला, बोला बोल बोला मला नाही आवडला तो मग नाही दुसरा आवडला बघायचा मला का? तो दुसरा बघायचा ए गप ग आईला असं बोलतात का नाही आवडला काय म्हणतात बाबा. त्याच्यामध्ये तुम्हाला आवडला हा माणूस काय पाहिलं तुम्ही आतापर्यंत? मला काय नाही नाही आवडायला. मन पाय मन त्याचं मन किती मोठं आहे. तुला जर रे फुलावारी सांभाळला ना चंपाबाई, मग तुम्हाला काय नवरा भेटला? पण आई मी काय म्हणतो, ऐक ना तू लग्न कर बरं का. तो कोणाला आवडले तुला आवडलं नाही म्हणजे काय? पटलं तर आपण फारकत घेऊन टाकू. हा दुसऱ्या दिवशी पण वैशू मला समजून घ्या मला नाही करायचं लग्न अहो आता पण मी नाही राहत, आमच्या तोच होय. सोबतही चालायला नाही म्हणता, लग्न करायला नाही म्हणता, हा नको तो नको, कसं होणार आहे आपला? विशाल निघतो मग मी हा थांबा थांबा, सरपंच थांबा, सरपंच सरपंच. कोणाला थांबा तुला बायको तावल्या? जा. नाही थांब थांबा 2 मिनिटं थांबा सरपंच. हे बाबा. बघ, आई झट मग नीट पट तू आहे ना मी काय नाही हो, म्हणतो असे विषय हे बघ. त्याला वेळ लागतो, तुम्ही थांबा थोडस. बर हे बघा तुम्हाला आपल्याला कोर्ट मॅरेज करावं लागेल. आता काय आम्ही लहान आहे का कोर्ट पॅट करा? माळी घालून टाकू आपण. नाही माळी नको काय माळी घालायची? नको वैशू माळी नको. माळ माळ हे म्हणते बघा काय घालायची काय? रीत सर आई घालायची नाही माळ घालायची माळ. माळ नको तुला आई घालायची हो ए, नीट सरपंच बोल ना, आईला. अहो, तुम्ही लग्न जमायला आले का आज? हा, मग नाही, त्याच्या नाही, आईला नवरा नाही, करायचा आहे तू का? म्हणते माळ घालायची तर हा म्हणतो आई घालायची का तुला आई घालायची का गप बस दर तू गप बस एक तर तू पसंत नाही तिला ही टोपी कामून घातली मला सांग बरं खरं सांग बाबराव तुम्हाला दुःख सुख काय? कळतं का नाही? ही टोपी का बरं घातली तू? आईला कपडे नको टोकू. ए, मला सांग ना ही टोपी का हे बरं? डवं त्याचं झाकायसाठी. अच्छा मग आकलीचा पत्ता आहे का डवळे केस झाकायचे आता ही म्हातारा टोपी- जास्त आहे ए या बाई, ही टोपी घातली पण हे डवळे म्हणते आई हा म्हातारा जास्त दिसतोय तू कोणती जेवण राहिली अरे पण ते बघतोय पण कसं ते बाबराव बाई काय म्हणून राहिली त्याचे हा डोळे जास्त म्हातारा दिसतो हा जास्त म्हातारा दिसतो म्हणून राहिली पोराला आईला काळे करून आलाच ते परवडलाच आहे ना. तुला आकलीचा पत्ता नाहीये तू म्हणतो अरे पण तिचं लय वय येणार आहे. चुप रे तुला ढवळे केस झाकायचे तर मला विचारायचं ना राव अशी तो पगडी काय झाकले असते? अरे झाकलंच तर कोण तू याडपाटा हे सगळं ढवळं दिसू राहिलं ना तो तेव्हा. काढून आणले असते का? अरे काय केलेस ते तू सरपंचाचा सल्ला न घेता नुसता उताळा झाला तुला असं वाटलं अरे कधी बोला एखादा नंबर लागतो काय आधी हा का? आधी मग आणि गेला ना तो नंबर फेल गेला मग कस काय नाही जाणार नाही एक काम जाणार. कर. नाही जाणार सरपंच. या बाई, शांत बस हा शांत पोर- बस. हो पोर हुशार आहे, पोर सरपंच हुशार आहे. मुद्द्याचं काय आहे? हा. बोला बोला तुम्हाला दुःख सुख काय आहे का नाही? चालेल तुमचं. विशाल मला फार वेळ झालेला आहे मला परत ग्रामपंचायतच्या ऑफिस मध्ये बोलवलेलं आहे ग्रामसेवकांनी बरं आई मी काय हे बघ ऐक हे बघ आता काही तू काही तरुण राहिली नाही मला हे नाही आवडत आणि मला ते नाही आवडत तुझ्या मनासारखं काही भेटणार नाही नशिबानी ते भेटले आणि त्यांना पण तू नशिबानी भेटली त्यांना खरंच त्यांना मानलं पाहिजे तू विचार कर एवढी मोठी गोष्ट हिंमत करून कोणी बोलला आजपर्यंत म्हणजे तुझे पप्पा तरी बोलले का आजपर्यंत एवढी हिंमत करून? नवीन काहीतरी करण्याची ऍक्टिव्हिटी ह्या माणसाची नवीन 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 पण मला आवडलाच नाही तो अगं आई तुला आवड निवड आता मग दुसरं पाहिजे का तुला आपण? सांभाळेल कोण ते पाय ही आवड निवड तू काय आता काय 16 वर्षाची राहिली काय जरा मग दुसरं असं- पाहिजे का आपण? नाही 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 ओ विशाल पागल झाली काय तू विशाल त्या काय म्हणतात ऐक बोला 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 जरा असं तरी काय जरा दिसायला पाहिजे होता असं बघतो तुम्ही माझ्यासाठी त्यांचं लग्न झालेलं आहे ना निदान 2 बायका आहे आता. करतो का तुला करतो का तिसरी? चुप रे कर ना तिसरी. हे बाय त्यांच्या मनात याची डेअर पाहिली केवढी पुढे? अगं आई ऐक ना तू यांचं काय लग्न सांगणार झालेलं आहे यांचं लग्न झालेलं आहे 2 बायका आहे त्यांना एक दुसऱ्या पोरी एक दादा. बाहेरची आहे एक बाहेरची आहे आणि एक एवढे घराची. पैदा केले हा तेच काम आई, होतो. 10 पोरं आहे त्यांना. पण मग अजून 2 होतील ना मग. 1 डझन होतील ना पुरे त्याला पैन लागेल माझी 1 डझनची डझनची. बरं तुम्ही विचार करा आणि मला फोन करा मग नाही थांबा तुम्ही आपण थांबा लगेच सरपंच. लगेच तुम्हाला 2 काय मिनिट माहिती? थांबा ना नाही तर मला दोन पोरांच्या ऑफिस लागले त्याला चालला तो. बोलू. मला फोन कळवा ना मग लगेच कोर्ट मॅरेज करेल जो आपण. थांबा. हे बघा 2 ऑप्शन आहे तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे बरं आई बाय मॅडम, तू ना 2 तू option. माझ्या डोक्याचा तू ना माझ्या डोक्याचा पारा फिरून देऊ नको तुला मी सांगतो ते कर एक तर पुण्याला चाल नाही तर लग्न करून घे गुड आयडिया आमचा काहीतरी विचार करा आणि हो बोलून द्या. हा असं म्हणताय फायनल मग तुम्हाला जे वाटतं तेच कर मग तो विषू बस ठीक आहे मग आमचं हेच म्हणणं आहे की आम्हाला नवरदेव पटलेला आहे.
काहीच अडचण नाही, पण आम्ही पप्पा म्हणणार म्हणणार नाही, आताच बोलणी करून देतो आम्ही. कारण येतो मग, तुमची पप्पा म्हणायची कॅपॅसिटी. बाबूराव मी येतो मग. नाही हा, तुझा. मी काय म्हणतो, सरपंच अजिबात थांबा नाही ना. अजिबात नाही. सरपंच ऐका ना, कल तुम्हाला करायचं. नवर जो पटला ना पटला. ए, उठ, कोणता आई, पटला? आई उठ, आई उठ, आई उठ. येतो मी हा ए, उठ, उठ, उठ. आता सरपंच- हा. सरपंच आहो, ऐका ना. अजिबात तुम्ही नाही. देवासारखे भेटले. सरपंच तुम्ही देवासारखे भेटले, काय झालं यांना? याला कोणाला फेकलं मावाला? टाकला नाही. का बरं? अहो तू थोडा नाही, तो असा खिशात होता ना आणि मी येतो म्हटलं तर इथं बोट गुतलं आणि असं केलं. बरं मी काय म्हणतो, आई हे बघ, हे बघ, जवळ उभी राहील तू. या जवळ ये. जोडा डोळे पुस आता पाहू. डोळे पुस. ए विशाल चाललो मी. अहो सरपंच ऐका 2 मिनिटं. तुम्ही सगळं सरपंच तुमच्यामुळे योग आले. हा. मला हे डोळ्यांनी पाऊस नाही वाटत. काय नाही 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 मी किती नाराज झालो मला माहिती. येतो वैशू का बरं? चाललो मी. आता थोड्या वेळ कशाला? आता थोडं म्हणजे लग्नात का बरं नाराज काय झालं? तू नाराज का बरं झाला? म्हणजे तुमच्या दोघांच्या बी लक्षात आलं नाही का? म्हणजे तुला मावाला होऊ द्यायचं नाही का? काय माणूस या म्हणजे याची पाहिजे का लाळ गोठाळली पाहिजे का? मग म्हणजे तेच किती नालाय का? तू कोणी आता बोलू नको हा? मग? मी म्हणजे- झक मारली तुझा प्रस्ताव मी इथं मांडला. मी झक मारली मी जातो आता घरी. तू तर म्हणतो नाराज झाला मी होता. काय म्हणतो, मी काय म्हणतो सरपंच खरंच नाराज झालो मग. मला सांगा इकडे. नाही नाही काय तुम्हाला आम्हाला सांगा ना काय कारण नाही. त्यांना वाटलं ते- कमाल झाली राव. सरपंच सांगा. काय 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 नाराज काय? अहो तुम्ही मगाशी काय बोलले होते? तुमची मम्मी सुद्धा काय बोलली होती? काय असा हात केला होता ना, निदान असे तरी पाहिजे म्हणे. मग तुम्ही करता का? बरे सरपंच जा. तुम्ही योग्य नाही. चला ओ सरपंच ऐका. अक्षता टाका ना. सरपंच मला लय वाईट वाटत राहिलं. हे बघा सरपंच ऐका, आपण आहे ना लगेच कल करे सो आता करेंगे ना आता करे सो आम्ही करेंगे. लगेच चला कोर्ट मॅरेज करू. मारा ना झक मारा ना तुम्ही. मला कशाला नेता आता? आमचे तू दोन गावातला सरपंच नाही का? नाही काही नाही. हे बघ ऐक, सरपंचाची तुझे sign- 2 नंबरचे सासरे. हा. मी काय पप्पा म्हणणार नाही. फोटो काढा, आमचे फोटो काढा. आणि एवढा खातर आहे ना मी तुमचा नाही, नाही, फोटो फोटो घ्या. बिटो नाही. काय फोटो घ्या. ते अजून घ्या ना फोटो सरपंच, आमचा फॅमिलीचा फोटो घ्या ना. सरपंच. हा, असं सरपंच. हा, फोटो आले घेतील ना. आतापासूनच करून हाय, हाय, राहिलेलं. घ्या, घ्या आता फोटो कसं घ्या. करायचा? काय? हा, हा. मग हे बघ, आपल्या ऐक, ऐक. फोटो नाही काढायचे का? देईल एक म्हणजे? झापा ठेवून देईल. आता टाक लग्न केल्यावर टाक. हे फक्त फोटो काढून राहिले बाब्या. एवढे फोटो काढायचे म्हणून. या आईचा उताळा नवरा. त्याची बायको आहे ना, राहू दे ना, काय होतं त्याला? सांगा बाई, सांगा अगं तुम्ही. वैशू झालं पण थोडी काय लग्न झालं लग्न मग झालं. लग्न झालं आता सगळं काढायचं होणारच का? आहे ना. अगं झाल्यावर ना ए वैशू तुला आखलीचा पत्ता. नाही, नाही, लग्न झालंच करायचं सगळं. सरपंच चला कोर्ट मॅरेज करून घेऊ. चला वैशू, लग्न झालंच वेगळ्या करायचं. बाजूला. हा लग्न झालं, इथं प्रथाच आहे. ए, चला पुढे उभं राहू. आईचं एक मिनिट. अरे चला, रिक्षा बोलवतो ना मी. थांबा ना. रिक्षाने चला ना तू तिथपर्यंत पाय चला ते, हा, चला. इथून पुढे रिक्षा. डोळे डोळे पुस ना. रिक्षापर्यंत. आता रडू आई, नको. रडू ए, नका गप्पाई आता तू. साता. ए, हा. नको आता तू आहे ना. करू. ए बाब्या. आता happy बाब्या. birthday. नवऱ्याची आठवण नाही येणार का नको? कोरडं अरे कौतुक. बापरे. कोरडं कौतुक नाही, नको तू करू. ऐक, पुढे ऐक, पुढे ऐक. चला कोर्ट मॅरेज नको करून कोरडं टाकू. कौतुक करू. कोर्ट मॅरेज करून हा, टाकू. हा. चला ते हात नको टाकू ना. थांबा ना बाबूराव. हात लागलं झाले आता टाकू.